कधी न सुटणारं अजब कोडं म्हणजे स्त्री. कधी न सुटणारं अजब कोडं म्हणजे स्त्री. विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री. मान्य आहे असते हळवीती, मान्य आहे असते हळवीती, पण तरीही प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती. भावना अपेक्षात असतात तिलाही, अहो भावना अपेक्षा असतात तिलाही, पण तरीही स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठीच जगते ती. शरीरानं असली जरी नाजूक, शरीरानं असली जरी नाजूक, पण कठीण प्रसंगी मनानं मजबूत असते ती. घड्याळाच्या काट्यावर सुरू असते रोजचीच कसरत, घड्याळाच्या काट्यावर सुरू असते रोजच कसरत, तरीही न थकता सारं सावरून घेणारी असते ती. नात्यांचा प्रवास तिचा कधीच संपत नाही. खरंय, नात्यांचा प्रवास तिचा कधीच संपत नाही, पण प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभावणारी असते ती. हसरे दिसते अंगण तिच्याच अस्तित्वाने, हसरे दिसते अंगण तिच्याच अस्तित्वाने, चार भिंतींना घरपण देणारी असते ती. कधीही न सुटणारं अजब कोडं म्हणजे स्त्री. निर्मात्याची विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री. मंडळी, सविता काळे यांची ही कविता आहे आणि सुंदर अशी ही कविता आहे. यामध्ये स्त्री जन्माची किती छान गाथा सांगितली, किती सुंदर वर्णन केलं आहे. सगळ्यात आधी माझ्या सगळ्या लोकमत सखीच्या माझ्या सखींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर प्रत्येक स्त्री, मग ती अगदी वर्किंग वुमन असेल किंवा हाऊसवाईफ असेल, दोन्ही जबाबदाऱ्या खूप लिलया पेलवत असते आणि तारेवरची कसरत तिची जरी चालत असली बाहेरच्या जगात, तरी सुद्धा नात्यांना जुळवून ठेवणारी सुद्धा ती असते. मग ती आई आहे, मावशी आहे, आत्या आहे, आजी आहे, ताई आहे, अशी वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या नात्यांमध्ये ती बांधलेली असते, पण तरी सुद्धा स्वतःवरती प्रेम करायला ती विसरत नाही. तसंच माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझं हेच सांगणं आहे, स्वतःवरती खूप प्रेम करत राहा, कारण तुमच्याकडेच नवनिर्मितीची ताकद त्या विधात्यानं दिलेली आहे. त्यामुळे निर्मिती ही खऱ्या अर्थानं स्त्रीच्या हाती आहे. मग ती जगाची निर्मिती झाली किंवा नवीन जीवाची निर्मिती झाली. त्यामुळे स्वतःचा खूप आदर करा आणि आपल्या जवळच्या प्रत्येक मैत्रिणीवरती असंच प्रेम करत राहा. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या लोकमत सखीच्या प्रेक्षकांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ही कविता खूप शेअर करा.